आपल्याकडे जिल्ह्यामध्ये अनेकदा गोळीबाराच्या घटना घडतात. एका आठवड्यात 3 गोळीबाराची घटना घडलेली आहे. त्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे. अनेक मंत्री या ठिकाणी आहेत. कशा पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक वेळा या स्वरूपाचे जे प्रकार होत आहेत, चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, गुंडगिरीचं प्रमाण वाढलेलं आहे. खरं तर जळगाव जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने निवडणुकीच्या काळामध्ये याची दक्षता घेतली पाहिजे. निवडणुकीचा काळ असला म्हणूनच घेतली पाहिजे असं नाही, पण राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम जे आहे ते जळगाव जिल्ह्याच्या पोलिसांकडनं कुठेतरी आता थोडं कठोर पावलं उचलून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये घेतली पाहिजे. आता या ज्या काही घटना घडतायत याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे असं आमचं सुद्धा मत आहे. गृह खात्याकडनं कुठेतरी कमजोरी पाहायला मिळते किंवा मंत्र्यांकडे. आता गृह खातं कमजोर आहे असं म्हणण्याचा आपल्याला काही आधी प्रश्न येत नाही. गृह खातं कमजोर आहे असं म्हणण्यापेक्षा स्थानिक पोलीस प्रशासनाकडनं ज्या काही कारवाया केल्या पाहिजे, स्थानिक पोलीस प्रशासनाकडनं जे काही ऑपरेशन्स वेगवेगळ्या स्तरावरती, तालुक्याला असेल, जिल्ह्याच्या स्तरावर असेल, ग्रामीण पातळीला असेल, हे कोंबो ऑपरेशन जे असतात ते ऑपरेशन अधिक वाढवले पाहिजे. जे आतापर्यंत केले जात आहेत त्याच्यासाठी अधिक अजून तीव्रता केली पाहिजे. ते पोलीस प्रशासनाने करणं आवश्यक आहे. चोरांनी आता राजकीय लोकांची घरं निवडणं सुरू केलेली आहे. बघायला गेलं तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे किंवा हेमंत खडसे, त्याच्यानंतर केतकी पाटील, गोदावरी कॉलेज या ठिकाणी देखील 15 लाखाची चोरी झाली. आता खडसे साहेबांचं घर निवडलेलं आहे, त्या ठिकाणी काय सापडलं असेल आम्हाला त्याची कल्पना नाही, पण त्यांच्या घरामध्ये त्यांनी सांगितलं की कर्जाचीच कागद जास्त होती. पण सीड्या देखील चोरी झाल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. असं आता सीड्या समजा जर का भविष्यात देऊ शकत नसतील तर चोर येऊन गेले माझ्याकडे ते घेऊन गेले असं सांगण्याकरता पळवाटही असेल. खडसे यांनी म्हटलं होतं की ज्यावेळेस माझ्यावर आरोप झाले त्यावेळेस मी माझ्या पदाचा राजीनामा दिला होता. अजित पवार यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा. मुळामध्ये एकनाथ खडसे साहेबांनी जे काही त्यावेळी गैरप्रकार केलेला होता हा प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून तो शासनाच्या निदर्शनात आला होता. आता केवळ फक्त पार्थ पवारांवरती आरोप चाललेले आहेत, पण प्रत्यक्षामध्ये जर का विचारलं तर कुठले आरोप आहेत, काय आरोप आहेत, कोण करतंय, विरोधी पक्ष करतंय, आणि केवळ निवडणुका बघून कोणतीही निवडणूक आली, लोकसभा, विधानसभा, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या निवडणुका बघून केलेले हे आरोप असतात. निवडणुकीचा कालावधी जेवढा असेल तेवढे हे आरोप हे होत असणार आहे. निवडणूक संपल्यानंतर आरोप करणारे सुद्धा गायब होणार आहे. खडसे साहेबांनी जो राजीनामा दिला असा आपला गैरसमज आहे, त्याचं कालच सन्माननीय गिरीश महाजन यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांचा राजीनामा त्यांनी दिला का हे सगळं घबाड सापडल्यानंतर त्यांच्याकडनं राजीनामा हिसकावला. दादा, जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपली कोणासोबत युती होणार? कारण या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाची काल बैठक पार पडली. त्यांनी बी म्हटलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आमचा नंबर 1चा शत्रू आहे. आम्ही युती शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत हात मिळवून करू शकतो. आपली काय भूमिका असणार आहे? मुळामध्ये आमच्या पक्षाच्या नेत्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी, जे राज्याच्या नेत्यांनी, प्रमुखांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, सर्वप्रथम आम्ही महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी जी महायुती, त्या महायुतीच्या माध्यमातून निवडणुका पार पाडल्या पाहिजे अशा आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. आज राज्याचे मंत्री कोकाटे साहेब जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला गेलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये तालुक्याच्या स्तरावरती, जिल्ह्याच्या स्तरावरती जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्याबरोबर सगळ्या चर्चा आटोपलेल्या आहेत. ज्या ठिकाणी महायुतीमध्ये या निवडणुका पार पाडल्या जाऊ शकतात, पहिला आमचा प्रयत्न असणार की महायुतीचा लोकसभा असेल, विधानसभा असेल, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अत्यंत प्रामाणिकपणे काम केल्यामुळे आज महायुतीला इथे यश आलेलं आहे. एकट्या महायुतीमध्ये 2 पक्षांचं यश नाहीये, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांना ते यश आहे. त्यामुळे पहिलं प्राधान्य आमचं महायुतीला असणार आहे. महायुतीमध्ये समजा जर का सन्मानजनक आम्हाला जर का वागणूक मिळाली नाही किंवा त्या स्वरूपाच्या जागा मिळाल्या नाही, तर आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने दिलेल्या सूचनांप्रमाणे त्या तालुका अध्यक्षांशी, त्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांशी, जिल्हाध्यक्षांनी चर्चा करायची आणि स्थानिक स्तरावरती त्याचा निर्णय योग्य पद्धतीने तो सोडवायचा. चाळीसगावमध्ये मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची सोहळ्याची तयारी दिसते आहे, कारण बैठक पण या ठिकाणी पार पडलेली आहे. यावरूनच मंगेश चव्हाण म्हटले आहे की कुठलीही चर्चा न करता बैठका घेणं त्यांना शुभेच्छा आहे, असं मंगेश चव्हाण म्हटले.
नाही, मंगेश चव्हाण काय म्हणले याच्याविषयी मला काही कल्पना नाही, पण स्वबळावरती निवडणूक आम्ही लढवू शकत नाही अशी काही म्हणण्याची आवश्यकता नाही. आमच्या पक्षाची ताकद संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकेकाळी आपण बघितलेली आहे. मंगेश चव्हाण आता आमदार झालेले, पण त्याच्या अगोदर स्वर्गीय राजू देशमुख हे सुद्धा त्या ठिकाणी आमदार झालेले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही प्रत्येक तालुक्यामध्ये आहे. आम्हाला युती करण्यामध्ये जास्त सारस्वत्व आहे किंवा इंटरेस्ट आहे किंवा सूचना आहेत. ज्या ठिकाणी समजा जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डावलण्याचा प्रयत्न केला जाईल त्या ठिकाणी आमचा नारा, आमचा झेंडा आमच्या सोबत आहे. सोबळाचा नारा आमचा स्वबळाचा नारा युतीच्या प्राधान्याच्या चर्चेनंतर असेल. ते प्रवक्ते पद काढलेले दोघांचं एक सांगतो, प्रवक्ते पद काढलेलं आहे असं म्हणण्यापेक्षा पक्षामध्ये अध्यक्षपद सुद्धा तालुक्याचं असेल, जिल्ह्याचं असेल, राज्याचं असेल, राष्ट्राचं असेल, हे सातत्याने याच्यामध्ये बदल होत असतात. जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, येणाऱ्या काळामधल्या ज्या काही निवडणुका असेल त्यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या प्रदेशांमध्ये किंवा प्रादेशिक विभागामध्ये, त्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून पार्टीने हा एखाद्या वेळी तो घेतलेला निर्णय असेल. कोणाला काढणे हे म्हणण्यापेक्षा अनेक प्रवक्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ती संधी देणे हा मेन उद्देश त्यामागे पक्षाचा असेल. हेमलता पाटील आणि प्रतिभा शिंदे यांच्या नावाची आता सध्या चर्चा आहे प्रवक्तेपदी, काय सांगणार? ते आता यादी मला काही माहिती नाही, कुठली यादी झालेली आहे, चर्चा कसली आहे, पत्र आले ना, चर्चा काय म्हणजे नियुक्ती झाली म्हणून चर्चा आहे की ताकदवार महिला आहे म्हणून चर्चा आहे? चर्चा काय प्रवक्तेपदी यांची झालेली ना एवढा दादा